मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात मेट्रो भवनचं लोकार्पण झालं। वेगानं शहरीकरण होणाऱ्या पुणे शहरात कोंडीविरहित वाहतूक व्यवस्था निर्माण केली जात आहे। यामुळे उच्च वेतनाच्या नोकऱ्या देणाऱ्या पुण्यानं जीसीसी हब अशी आपली ओळख निर्माण केली आहे। पुण्यामध्ये सुरुवातीला मेट्रोचं काम संथ असलं तरी आता हा देशातला सर्वात गतिमान प्रकल्प बनला आहे। याचं समाधान वाटत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। पुण्यात एकूण 200 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क उभारलं जाणार आहे। यात पुणे पिंपरी चिंचवड PMRDA या क्षेत्रांचं एकत्रीकरण केलं जाईल। यासोबतच बस गाड्या आणि इतर वाहतूक व्यवस्थांचं नियोजन करण्यासाठी 30 ते 35 हजार कोटींचा वाहतूक आराखडा मंजूर केला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पुणे मेट्रो करता 200 किलोमीटरचं कंप्लीट या ठिकाणी नेटवर्क हे आपण प्लॅन केलंय, ज्यामध्ये पुणे महानगरपालिकेचं क्षेत्र असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं क्षेत्र असेल आणि PMRDचं क्षेत्र असेल, अशा सगळ्या क्षेत्राचं इंटिग्रेशन हे या मेट्रोच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आणि एक प्रकारे पुढच्या काळामध्ये आपली जी एक महत्त्वाची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल ती आपली मेट्रो असेल आणि त्या मेट्रोला मदत करण्याकरता आपल्या बसेस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असतील त्या सगळ्या आपण त्याचं इंटिग्रेशन हे करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये पुण्याचा जवळपास 30-35 हजार कोटी रुपयाचा आपण त्या ठिकाणी जो एक वाहतूक प्लॅन हा देखील मंजूर केलेला आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुण्याच्या वाहतुकीला गतिशीलता कशी येईल हा आपला प्रयत्न आहे। एकेकाळचं देशातलं सायकल शहर अशी ओळख जपणारं पुणे शहर आता मेट्रो शहर अशी नवी ओळख मिळवत आहे। याचा एक पुणेकर म्हणून आपल्याला अभिमान वाटतो, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या। अजितदादांच्या दूरदृष्टीतून पुण्यात कामगार भवन, सहकार भवन, GST भवन अशा अनेक महत्त्वपूर्ण इमारती उभ्या राहिल्या, त्यात आता मेट्रो भवनची भर पडली आहे। ही वास्तू आधुनिक आणि पर्यावरणपूरक असल्याचं त्या म्हणाल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी माय भारत बजेट क्वेस्ट या स्पर्धेच्या राज्य आणि